नमस्कार. आज आपण एका अशा व्यवसायाबद्दल बोलणार आहोत जो जमिनीच्या एका छोट्या तुकड्याला अक्षरशः सोन्याची खाण बनवू शकतो. हो, बरोबर ओळखलत. आपण बोलतोय फुलशेतीबद्दल. चला बघूया यात काय काय दडलंय. समजा 1 एकर जमीन आहे. आता अनेकांना वाटेल की अरे हा तर फक्त एक जमिनीचा तुकडा आहे. पण थांबा, योग्य नियोजन केलं ना तर हाच जमिनीचा तुकडा एक मोठं उत्पन्नाचं साधन बनू शकतो. हो, खरंच शक्य आहे. 1 एकरमधून वर्षाला 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न. आश्चर्य वाटलं ना? पण हे कसं शक्य आहे हेच तर आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर मग जमिनीचा एक साधा तुकडा उत्पन्नाचा एवढा मोठा सोर्स कसा काय बनू शकतो? चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया आणि सुरुवात करूया सगळ्यात बेसिक प्रश्नापासून. आता बघा, कुठलाही बिझनेस सुरू करण्याआधी एक गोष्ट तपासावीच लागते की आपण जे विकणार आहोत त्याला बाजारात डिमांड आहे की नाही, बरोबर? आणि फुलांच्या बाबतीत सांगायचं तर उत्तर फक्त हो नाहीये, तर ते खूपच जबरदस्त आहे. या व्यवसायाची सगळ्यात मोठी ताकद काय आहे माहितीये? ती म्हणजे फुलांची मागणी कधीच संपत नाही. तुम्हीच विचार करा, लग्न सोहळे, सण उत्सव, मंदिरांमधली पूजा, मोठमोठे इव्हेंट्स, प्रत्येक ठिकाणी फुलं लागतातच. म्हणजे या व्यवसायाला मंदीची भीती जवळपास नाहीच. एक साधं उदाहरण घेऊया, झेंडूचं फूल. गणपती, दसरा, दिवाळी या सणांमध्ये झेंडूला इतकी मागणी असते की विचारू नका. म्हणजे जर तुम्ही वेळेवर लागवड केली तर या काळात जबरदस्त नफा कमवता येतो. आता गुलाबाचं बघा, गुलाबाला तर वर्षभर मागणी असते. म्हणजे बुके असोत, डेकोरेशन असो किंवा अगदी परफ्यूम इंडस्ट्री, सगळीकडे गुलाब लागतोच. याचा अर्थ काय? तर गुलाबाची शेती एक रेग्युलर इन्कमचा सोर्स बनू शकते. आणि फक्त गुलाब झेंडूच नाही, शेवंतीसारखी फुलं पण आहेत. त्यांच्या सीझनमध्ये त्यांना बाजारात इतका चांगला भाव मिळतो. थोडक्यात काय, तर निवडायला भरपूर फायदेशीर ऑप्शन्स आहेत. बरं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, पैसा. म्हणजे गुंतवणूक किती लागेल? कुठलाही बिझनेस सुरू करण्याआधी खर्चाचा अंदाज घेणं गरजेचं आहे, नाही का? चला तर मग बघूया की 1 एकर फूल शेतीसाठी नक्की किती खर्च येतो. तर हा बघा खर्चाचा ब्रेकडाऊन. बियाणं किंवा रोपांसाठी साधारण 15 ते 25 हजार रुपये लागतील. खतं आणि औषधांसाठी 20,000, मजुरीसाठी 15,000 आणि हो, जर तुम्ही नवीन ड्रिप सिंचन बसवणार असाल तर त्याचा खर्च 40,000च्या आसपास जाईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ड्रिपचा खर्च एकदाच करायचा असतो आणि त्यावर सरकारी सबसिडी पण मिळते. म्हणजे सगळं मिळून जर आपण टोटल हिशोब केला तर 1 एकर फूल शेती सुरू करायला साधारणपणे 70,000 ते 1 लाखापर्यंतची इन्व्हेस्टमेंट लागेल. आता तुम्हीच सांगा, दुसऱ्या कुठल्याही बिझनेसच्या तुलनेत ही रक्कम तशी कमीच आहे, नाही का? ठीक आहे, गुंतवणूक तर समजली, पण सगळ्यात मोठा प्रश्न रिटर्न किती मिळणार, म्हणजे उत्पादन आणि नफा किती. चला आता या बिझनेसच्या सगळ्यात एक्साइटिंग भागाकडे वळूया. इथे बघा, उत्पन्नाचे 2 वेगवेगळे मॉडेल्स आहेत. झेंडूचं घेतलं तर वर्षाला 8 ते 10 टन उत्पादन मिळतं, म्हणजे वार्षिक उत्पन्न 1.5 ते 3 लाखांपर्यंत जातं. आणि दुसरीकडे आहे गुलाब, ज्याची तोडणी रोज होते. यातून महिन्याला 40 ते 60 हजारांचा एक स्थिर कॅश फ्लो तयार होऊ शकतो. चला, फुलं तर पिकवली, पण आता प्रश्न आहे की विकायची कुठे? कारण जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर फक्त उत्पादन घेऊन चालणार नाही, तर विक्रीची स्ट्रॅटेजी पण तितकीच महत्त्वाची आहे. योग्य ठिकाणी विक्री करणं हेच या व्यवसायातल्या यशाचं मोठं गमक आहे. नफा वाढवण्याचे काही सोपे मार्ग आहेत. पहिलं म्हणजे स्थानिक मंडई. त्यापेक्षा जास्त पैसे मिळतात जर तुम्ही थेट डेकोरेटर्स किंवा मंदिरांना फुलं दिली तर. आणि सगळ्यात जास्त फायदा तो होतो थेट ग्राहकांना विकल्यावर. आणि हाच तर खरा गेम चेंजर आहे. थेट विक्री म्हणजे काय? तर मधले दलाल कट, आणि त्याचा परिणाम सगळ्याच्या सगळा नफा थेट शेतकऱ्याच्या खिशात. म्हणजे ज्याची मेहनत, फायदा पण त्याचाच. तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक क्विक आढावा घेऊया. आणि हो, या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स म्हणजे यशाची गुरुकिल्ली काय आहे तेही पाहूया. यशस्वी व्हायचं असेल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा. 1. नेहमीच चांगल्या क्वालिटीची रोपे निवडा. 2. पाण्याची बचत आणि योग्य नियोजन करण्यासाठी ड्रिपचा वापर करा. 3. सणांच्या आधी लागवडीचं प्लॅनिंग करा, कारण तेव्हा मागणी जास्त असते. 4. बाजारात काय भाव चालू आहे यावर नेहमी लक्ष ठेवा. आणि 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त शेती करून थांबू नका, मार्केटिंग पण शिका. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की योग्य नियोजन आणि थोडी मेहनत घेतली तर ती 1 एकर जमीन किती कमाई करून देऊ शकते.
जरा विचार करा, कारण योग्य नजरेनं पाहिलं ना तर प्रत्येक जमिनीच्या तुकड्यात लाखो रुपये कमावण्याची ताकद लपलेली आहे.